यावर्षीचा मान्सून 27 मे रोजी केरळ किनारपट्टीवर पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। त्यापूर्वीच कोकण ते अरबी समुद्रापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यानं राज्यात ठिकठिकाणी ऐन उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याप्रमाणे पाऊस हा धोधो पडू लागलाय। सोलापूरच्या शेजारी असलेल्या जिल्ह्यात अवकाळीचा जोरदार जी हजेरी आहे ती लावलेली। सोलापूर जिल्ह्यातील कोकणासारखा सोलापूर जिल्ह्यामध्येही कोकणासारखा दमटपणा आणि किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस हा हजेरी लावू लागलाय। या अवकाळी पावसामुळे वातावरणातील उकाड्यापासून काही काळ दिलासा मिळतो, तर अवकाळीनंतर परत उकाडा वाढत असल्याचा अनुभव येत आहे। सध्या शेतात असलेल्या मका, कांदा, भुईमूग या पिकांना व द्राक्ष, आंबा, डाळिंब सारख्या जे फळ पिकं आहेत त्यांना अवकाळी आणि वादळी वाऱ्यामुळे नुकसानदायी मानलं जाते। आज सोलापुरात 38.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। आज आर्द्रतेची टक्केवारी 64 इतकी होती, तर रविवारी रात्रीपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली होती। आज दिवसभरात सायंकाळी 5:30 पर्यंत 1.3 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली। रात्री उशिरापर्यंत ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाची रिमझिम सुरू होती। ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे या आठवड्यामध्ये देखील सोलापूरचा तापमानाचा पारा 38 ते 39 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। सध्या उन्हाचा कडाका कमी झाला असला तरी उकाडा आणि दमटपणा वाढलाय। सोलापुरात दमट वातावरण आणि आणखीन काही दिवस राहण्याची शक्यता आहे। दरम्यान जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी वीज पडून 2 जनावरांचा मृत्यू झालाय। बोरगाव तालुका अक्कलकोट येथे वीज पडून बैल ठार झालाय, तर वीज पडून एक खिलार गायीचा मृत्यू झाल्याची घटना शेटपळ तालुका मोहोळ येथे घडली। सोलापूर शहर आणि परिसरात वाऱ्याचा वेग आहे तो वाढेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। या 2 दिवसात वाऱ्याचा वेग 40 ते 45 किलोमीटर प्रति तास या प्रमाणे राहील असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। या 2 दिवसांमध्ये अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण राहील असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे।